अशा अनेक पर्वांमध्ये आपण ही स्पर्धा बघावी हीच अपेक्षा खरं म्हणजे या गावाकडून आणि या ग्रामस्थांकडून आणि या आयोजकांकडून आम्हाला लागली आहे. परंतु त्याच्यासाठी सर्व खेळाडूंनी सपोर्ट करणं देखील तेवढाच महत्वाचं आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये मी पुन्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. श्री संत कृपा एंटरप्राइजेस आणि श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आज मान्यवर कक्षामध्ये बादशाह प्रभू हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज यांना तुम्ही पाहतायत क्रिकेटचा आनंद घेताना. अनेकदा तुम्ही टेलिव्हिजन सेटवर त्यांचे कीर्तने ऐकले असतील किंवा त्यांच्या जरूर कथा ऐकल्या असेल, परंतु आज त्यांनी या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभारी आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. बबलू पाटील आणि त्याच्या सोबतीला बंटी पाटील. टू ओपनर्स ऑन ग्राउंड. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर करण पाटील. कुकसे विलेज एंड कडनं डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि एक फिल्डर लॉंग ऑफला बबलू पाटील समोर. राईट आर्म ओव्हर द विकेट. बबलू समोर पहिलाच बॉल यॉर्कर लेत होता. चांगली सुरुवात या ठिकाणी करण पाटील एक युवा गोलंदाज आणि त्याच्या समोर अनेक उन्हाळे पावसाळे या क्रिकेटच्या खेळामध्ये बघितलेला खेळाडू अर्थातच वंडर बॉय पीटीसी या नावानं ओळखला जाणारा बबलू पाटील आहे. त्याच्यामुळे करण समोर थोडंसं कठीण असेल, परंतु कठीण काहीच नसतं जर तुम्ही मनात जिद्द ठेवली. मान लो तो हार आहे, ठान लो तो फिर. हो यावेळेला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेनं बॉलला पाठवलाय. वंडरफुल स्ट्रोक फ्रॉम वंडर बॉय पीटीसी. बबलू पाटीलच्या बॅट मधून सिक्सर. तर बॅटचा खूप चांगला वापर. लॉफ्टेड हिट लॉंग ऑफच्या दिशेनं हा षटकार पाहायला मिळाला. हॅव अ लुक ॲट दॅट. खूप बाहेर बॉल होता ऑप्शनच्या, खूपच जास्त बाहेर बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचला आणि काय टायमिंग होतं. प्युअर क्लास पाहायला मिळाला फटक्यामध्ये बबलूचा. पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट बॅटर आहे. नेहमीच त्याला पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करताना आपण बघत आलेलो आहोत. हो स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला फिल्डर जरूर तैनात आहे, परंतु गोलंदाज करण पलटवार केलाय. पलटवार तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये बघायला मिळतील. अप अँड डाऊन्स तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये चढ उतार बऱ्याचसा बघायला मिळतील. पहिला बॉल आपण पाहिला, डॉट आला, त्याच्यानंतर षटकाराला पुन्हा एकदा करण पाटीलनं पलटवार केला. ती जिद्द तुमच्या मनामध्ये हवी आहे. एखाद्या वेळेला फलंदाजाकडून आक्रमण झालं तर गोलंदाजाने न डगमगता त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि तो प्रयत्न आता करण पाटीलनं केलेला आहे. धावसंख्या 6. नेक्स्ट बॉल. या वेळेला फुल टॉस होता, फायदा उचलता आलेला नाहीये. आता थोडासा नाराज असेल बॅटर बबलू, परंतु DRS रिव्ह्यूची मागणी आता करण्यात आलेली आहे. एक रिव्ह्यू आपण देतोय जो बीमर नोबॉल साठी दोन्ही संघांसाठी असेल आणि मला वाटतं की बीमर नोबॉल साठीच हा रिव्ह्यू या ठिकाणी बबलू पाटीलनं घेतला असावा. आमचे तिसरे अंपायर शानू कुरेशी सर आमच्या सोबत. ओके, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये की ऑनफिल्ड पंचांनी तर कोणत्या प्रकारे निर्णय दिलेला नाहीये, परंतु फलंदाजाने चॅलेंज केलाय ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला. प्रॉपर पिक्चर, प्रॉपर एव्हिडन्स ज्या वेळेला आपल्याकडे असतात त्यावेळेला आपण थर्ड अंपायरचा निर्णय देत असतो.
स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे फलंदाजी करणाऱ्या टीमनं. नो बॉल नसेल. करण पाटील पुढचा बॉल बबलू पाटील समोर ओव्हर द विकेट. लेट बॉल पूल केलाय. विकेटची संधी आहे. मयूर येतोय डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. बिग ब्लो फॉर द टीम. बबलू पाटील गॉन. करण पाटील या ठिकाणी सफलता मिळवून देत असताना विकेट जे जाळं विणलं होतं, जो ट्रॅप रचला होता त्या जाळ्यामध्ये अडकवलंय बॅटरला. मिड विकेटला फिल्डर थोडासा फॉरवर्ड उभा केला, जवळपास स्क्वेअर लेगच्या दिशेनं लेंथ बॉल पूल करण्यास भाग पाडला आणि तेथे बबलू पाटीलची विकेट मिळवली आहे करणनं. जबरदस्त गोलंदाजी. एक षटकार आला परंतु त्यानंतर न डगमगता करण पाटीलनं प्रति हल्ला केलाय. मी अगोदरच सांगितलं ना की क्रिकेटमध्ये तुमचं वय किती आहे, तुमची उंची किती आहे, तुमचा रंग कसा आहे, या गोष्टी महत्वाच्या नसतात. तुम्ही मैदानावर तुमचा अप्रोच कसा आहे, तुमचा मैदानावरील ॲटिट्यूड कसा आहे, या गोष्टीनं तुमच्याकडे लोक या दृष्टीनं तुमच्याकडे हे प्रेक्षक वर्ग बघत असतात. आणि या ठिकाणी करण पाटीलनं सिद्ध केलं. बबलू पाटील मोठं नाव आहे परंतु माझं नाव मोठं करायचंय आणि बबलू पाटीलची विकेट त्यानं घेतली आहे. निशांत शिंगोले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. करण समोर चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल येतो. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये करण पाटीलला प्राइज विकेट मिळवली आणि टीम संत कृपा एंटरप्राइजेस आता थोडीशी अडचणीमध्ये, कारण बबलू लवकर आउट झाला. 5 षटकांचा सामना आहे. करण पाटीलला गोलंदाजी करण्यासाठी आणलं आणि कॅप्टनचा तो निर्णय योग्य होता. त्यानं ते जरूर या ठिकाणी सार्थ केला. जो कॅप्टनने विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला तडा मी जाऊ देणार नाही. त्या विश्वासाला सार्थकी ठरणारी भूमिका आज गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आणि त्या ठिकाणी फर्स्ट धक्का, पहिला धक्का या ठिकाणी बबलू पाटीलच्या रूपानं आपल्याला बघायला मिळाला. ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं हे पर्व 3रं आहे आणि असे अनेक पर्व आपण जरूर बघणार आहोत, कारण या विभागामध्ये या परिसरामध्ये क्रिकेट सारख्या खेळाला खूप चांगला प्रोत्साहन दिलेला आहे आणि खूप चांगला प्रेक्षक वर्ग या खेळाला मिळालेला आहे. आमने लोणार बेल्ट, पडगा, टेनिस, क्रिकेट या पट्ट्यांमध्ये या परिसरामध्ये आता आपण कालच बघितलं की आमने लोणार मधून एक दिंडी वारी देखील निघाली आणि प्रचंड प्रमाणात गर्दी त्या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळाली. सर्व गोष्टी आपण जर विचार केला तर या विभागातील लोकांमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक या सर्व गोष्टींमध्ये हा विभाग अग्रेसर राहिलाय. चला, वेळेबद्दल आता वॉर्निंग देण्यात आलेल्या टीम संत कृपा एंटरप्राइजेस, समर्थ कृपा एंटरप्राइजेस. संत कृपा एंटरप्राइजेस सध्या फलंदाजी करत आहेत. समर्थ कृपा एंटरप्राइजेस सेकंड ओव्हर पॉवर प्ले मधील शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी मयूरचा वापर आता करण्यात आलाय. मयूर पाटील सामना करेल बॅटर बंटी पाटील जो सलामीला आलाय. एकही बॉल त्यानं आतापर्यंत फेस केलेला नाहीये. त्याला साथ देण्यासाठी निशांत शिंगोले हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ जास्त घेतात, लक्षात असू द्या. टीम समर्थ कृपा या गोष्टीची नोंद असू द्या. मयूर पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. मयूरचा पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला बॉल वेगानं सरसावतोय, जाईल सीमा पार, येतोय दमदार चौकार. त्याला ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती लॉफ्ट केला. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा बंटी पाटील घेतोय. चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. मयूरचा बॉल चीप केलाय. पुन्हा एकदा गॅप फाइंड केलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती येतोय. प्रॉपरली एलिव्हेशन मिळालं नव्हतं तेथे. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. एकीकडे आपण जर विचार केला तर
कुकसे गावातील ग्रामीण संघ दादा संघ म्हणून ओळखला जायचा. या विभागामध्ये मागच्या 3 ते 4 वर्षांपूर्वीचा आपण क्रिकेटमधील इतिहास बघितला तर पडघा परिसर पूर्ण दणानून सोडलेला हा कुकसे संघ. परंतु आता मागील काही वर्षांमध्ये थोडासा संघ अडचणीमध्ये जरूर जाताना आपण पाहिलं. बबलू असेल, मयूर असेल, बंटी असेल, चेतन पाटील असेल, अशा अनेक दिग्गज खेळाडू ज्यांनी कुकसे गावाचं नाव फार मोठं केलं या क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला मिस टायमिंग बॉल हवेत आहे, कवसला फिल्डर येतोय, चुकी होणार नाहीये, फलंदाज बाद, मयूरला मिळते सफलता. दुसरा धक्का टीम संत कृपा एंटरप्राइजेसला. कारण आमचा कॉमेंट्री बॉक्स मिड विकेटला आहे. येस, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा देखील चेंडू होता आणि व्हेरिएशन्स विविधता तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचे आहे. नवीन बॅटर ऋषिकेश भोईर आणखी एक सिनियर खेळाडू यावेळेला पुन्हा कमी गतीने टाकलाय बॉल, आतमध्ये येणारा होता. ऋषिकेश भोईर अंडर आर्म क्रिकेट देखील फार चांगला खेळला आणि त्याच्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर ऋषिकेशचा क्लास नेहमी तो पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये बॅटिंग करण्यासाठी येत असतो. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. मयूर पाटील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ कटर होता, कमी गतीने हाही बॉल पाहायला मिळाला. ग्रेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मयूरचा पलटवार आपल्याला बघायला मिळाला. याच गोष्टीसाठी ओळखला जातो हा खेळाडू. कमबॅक, पलटवार नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आणि विशेषतः त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हरायटी आहे. लेग कटर आहे, ऑफ कटर आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये अशा प्रकारच्या व्हरायटीज आहेत की त्याच्यामध्ये तो सक्सेस झालाय. पुन्हा कमी गतीने हा बॉल होता. स्लो बॉल थोडी फ्लाइट देण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पॉवर प्ले मध्ये धावा झाल्या धावफलकावरती 15 धावा. हे पॉवर प्ले पूर्णपणे समर्थ कृपा टीमनं आपल्या नावी केलं कारण बबलूला आउट त्याने केलं आणि बंटी पाटीलला देखील त्याने आउट केलंय. म्हणजेच काय तर हे पॉवर प्ले मध्ये ज्या महत्वाच्या विकेट होत्या त्या त्यांनी मिळवल्यात आणि धावांवरती चांगला अंकुश आणलेला आहे, चांगला रोख लगाम या धावांना त्यांनी लावलेला आहे. फक्त 15 धावा 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला बघायला मिळाल्यात. यानंतर देवांग लायन्स आणि परी 11 डिफेंडिंग चॅम्पियन परी 11 टीम तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मागच्या वर्षी परी 11 संघ मनोहर भोईर यांच्या संघानं GPL ची स्पर्धा जिंकली. तोच संघ आता यापुढच्या मॅच मध्ये तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी सुजित कालेकर बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न ऋषिकेश चाचपळतोय. फलंदाजीमध्ये सध्या विकेट हॅट्रिक साठी सगळ्या गोलंदाजांना रोहित भोईर यांच्याकडून 1000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. आतापर्यंत एकाही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवलेली नाहीये. हा तिसरा सामना आपण पाहतोय या स्पर्धेतील. सुजित पुन्हा एकदा यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. खोदवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागला. ऋषिकेश एक धाव तर त्या ठिकाणी मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि त्या ठिकाणी बघूया काय घडलंय. नॉट आउट, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात.
ऋषिकेश भोईर या खेळाडूकडे देखील भरपूर अनुभव आहे. पुढचा बॉल सुजित कालेकर. फुल टॉस बॉल. यावेळेला प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाहीये, टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर करता आलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथेही राहिला आणि 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. श्री समर्थ कृपा आणि श्री संत कृपा या 2 संघांमध्ये, या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना सुरू आहे. यानंतर परी 11 डिफेंडिंग चॅम्पियन संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात देवांग लायन्स. चलिए ये दोनों कप्तान आपको टॉस के लिए आना है. सुजित. पुढचा बॉल. हो, परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा आपण पाहूया या ठिकाणी ऋषिकेश भोईरला या ठिकाणी शांत ठेवलंय. त्याला बॅटिंग करण्यासाठी खरं म्हणजे आपण नेहमीच पॉवर प्ले मध्ये पाहिलंय, परंतु आज भरपूर सारा स्ट्रगल. ओ, परफेक्ट वाईड यॉर्कर. वाव, व्हाट अ बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम सुजित. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 ओव्हर साइड. 5 षटकांचा सामना आणि तिसरा षटक सुरू आहे. यावेळेला लेंथ बॉल पीक केला. बॉल येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलवर येणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेथे सुरू केला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या. तो तिसऱ्या धावेचाही प्रयत्न मला वाटतं त्या ठिकाणी करण्यात आला. बघूया अंपायर काय सांगतायत. 2च धावा आहेत का सर? इट्स ओके, 2च धावा असेल. आपण बघितलंय ना की भिवंडी क्रिकेटच्या नियमांप्रमाणे आपण जर विचार केला तर एकाच वेळेला ज्या वेळेला दोन्ही बॅटर स्ट्राईक एंड सोडतात त्याच वेळेला ती रन ग्राह्य धरली जाते. त्याच्याच मुळे अंपायर्सनं ते सांगितलं की फक्त 2च धावा असतील. ऋषिकेश जागेवरच उभा असताना नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर आला. शेवटचा बॉल. सुजितच्या षटकामधील धावसंख्या 2 धावांच्या मदतीने आता पुढे गेलेले 21 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील मी सांगितलं होतं ना की 50 धावा तुम्हाला इनफ नाहीयेत. 50 इज नॉट इनफ फॉर द डिफेंड. दॅट्स वाय तुम्हाला इथून 60+ स्कोर कडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. सुजित. ऋषिकेश स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरून. हा क्लास आहे ऋषिकेशचा. बॉलला सरळ पाठवलाय पॉइंट बॉडी लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. सांगितलं की पॉवर प्ले मधील एक माहेर बॅटर आहे. धावसंख्या धावफलकावरती 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25ला 2 गडी बाद. $25 for the loss of 2 wicket after 3 over. 4थ्या षटकासाठी आता गोलंदाज श्री संत कृपा संघाचा आपण जर विचार केला तर इथून आता ऋषिकेश सुरुवातीला स्ट्रगल करताना दिसला, परंतु त्यांना आता पलटवार जरूर केला, परंतु आणखी स्ट्रॉंगली पलटवार त्यांना करावा लागेल. कमबॅक त्यांना करावा लागेल. आणि बघूया आता इथे एक्झॅक्टली काय निर्णय घेतात समर्थ कृपाचे कर्णधार. असं वाटलं होतं की मयूरने ज्या पद्धतीने षटक हाताळलं त्याला कंटिन्यू केलं जाणार, परंतु करण शेलार हा गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मी अगोदर देखील सांगितलं ना की प्रत्येकी कॅप्टन आणि प्रत्येकी कोच वेगळ्या रणनीतीने खेळत असतो.
करण शेलार गोलंदाजी करण्यासाठी आला, त्याच्यासाठी प्राइजही अनाऊन्स झालं फ्रेंड सर्कल ग्रुप कडून आणि पहिल्याच बॉलवर त्यानं विकेट मिळवली. प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये फ्रेंड सर्कल ग्रुप कडून करण शेलारला दिले जातील आणि पहिल्याच बॉलवर करण शेलारनं विकेट प्राप्त केली आहे. क्या बात आहे. आणखी त्याला आता मजा येणार आहे गोलंदाजी करायला, कारण ही एनर्जी त्याच्यामध्ये, हा उत्साह आता त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. फर्स्ट बॉल विकेट करण शेलार त्या ठिकाणी मिळवून देतो आपल्या संघाला. 25 धावा धावफलकावरती तिसरा खेळाडू बाद झालाय. थर्ड विकेट प्राप्त करत असताना एक विकेट आपण पाहिले या ठिकाणी करण पाटीलनं बबलूला आउट केलं. त्यानंतर मयूरच्या ओव्हरमध्ये आपण बंटी पाटीलची विकेट पाहिली आणि सुजित कालेकर विकेट लेस राहिला. त्याच्या ओव्हरमध्ये 10 रन्स आले. आता करण शेलार गोलंदाजी करण्यासाठी आला आणि जरूर त्याच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर त्यानं विकेट घेतली आहे. नेक्स्ट मॅच परी 11 वर्सेस देवांग लायन्स. फॉर द कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. मॅच नंबर 4 करण शेलार. ओहो, पुन्हा एकदा फुलर लेन बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. शुभम शेलार आता नवीन फलंदाज. शुभम शेलार वन ऑफ द ग्रेट हार्ड हिटर. मागच्या काही वर्षांपासून आपण शुभम शेलारला पाहिलं की टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो आणि विशेषतः मोठे फटके तो सातत्याने खेळत असतो. आता गरज आहे, संत कृपा एंटरप्राइजेस संघाला गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण धावा आता भरपूर थांबलेल्या आहेत. करणचा बॉल पुन्हा एकदा समोरून ड्राईव्ह करण्यात आला. मयूरकडनं चुकी झाली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप. एकच धाव. कारण शेलारच्या प्रत्येक विकेटला 1,000 आहेत. कारण ही सांगत असेल विकेट गेलीच परंतु 1,000 गेले. एका धावेने संघाची धावसंख्या आता पुढे गेली आहे 26 वर 26. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 17 चौकार आणि 12 षटकार लागले. तिसरा सामना सुरू आहे. धावा चांगल्या होतात. पहिल्याच मॅच मध्ये आपण पहिल्या 70 धावाचं लक्ष त्या ठिकाणी सेट करण्यात आलं होतं. म्हणजे चांगला स्कोर बनतोय. हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला बघायला मिळत आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर ऋषिकेश. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला स्टॅमिंग बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली पोहोचतोय. कॅच ड्रॉप. अनदर ड्रॉप हिअर. आणखी एक ड्रॉप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि लागोपाठ विकेट्स मिळण्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली आहे. चांगला कटर होता, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. शार्पली आउट कटर पाहायला मिळतोय करणच्या गोलंदाजीमध्ये. आणि हाय आमनं विशेषतः बॉल रिलीज जो गोलंदाज करतो ना त्या गोलंदाजाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज, संधी खूप साऱ्या विकेटच्या मिळत असतात. आणि डेफिनेटली इथे आपण बघितलं की अगोदर मयूरकडनं मिस्टेक झाली, त्यानंतर करणकडनं एक चुकी झाली. 27 धावा स्कोर कॅडवरती. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झाले. 14 होऊ शकला असता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं राहिलं. शुभम शेलार ऑन स्ट्राइक. करणचा पुढचा बॉल स्लॉग हिट. उडवला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. घुटना टेक और ये सिक्सर देख. ग्रेट सिक्सर. $33 रन्स. 33 धावा स्कोर कार्डवरती. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. करण शेलारचा पुन्हा एकदा यावेळेला गॅप फाइंड केला. फिल्डर येत आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव तिथे मिळेल. या खेळाची गरज आहे. आक्रमण आता करावं लागेल. बॉल भरपूर कमी शिल्लक राहिलेत आणि त्याच्यामुळे आता आक्रमण सुरू केलं. या ठिकाणी शुभम शेलार उर्फ उस्मान पटेल. एका धावेने संघाची धावसंख्या 34 आकड्यावरती. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4थं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. लाईव्ह ऑन द एसके एंटरटेनमेंट. हॅलो चेक.
दरम्यान या ठिकाणी डिपेंडिंग चॅम्पियन संघाचे संघ मालक माजी सरपंच भुईरगावचे सर्वांचे लाडके चाहते सन्माननीय मनोहर शेठ भुईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सीझन 3 मध्ये अर्थिंग ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आयोजकांच्या वतीनं आणि कॉम्बॉक्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. डिफेंडिंग चॅम्पियन संघाचे पुरस्कर्ते ज्यांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालंय आणि यानंतर देखील त्यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. अंतिम षटक मयूर गोलंदाजी करण्यासाठी. हो, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे बॉलला पाठवलं, परंतु लॉंग ऑफला स्ट्रेट टू दी लॉंग ऑफ विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागतोय टीम संत कृपा एंटरप्राइजेसला. खूप चांगलं संगीत डीजे मॅन आपल्यापर्यंत पोहोचवत असताना हे वातावरण सुमधुर करत असताना प्रत्येक क्रिकेट रसिकाला मंत्रमुग्ध करत असताना माझे सरपंच परी 11 संघाचे संघ मालक मनोहरजी भोईर डिफेंडिंग चॅम्पियन आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी आता एनर्जी ड्रिंकची देखील व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. मयूरना पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध केलं. वन ऑफ द ग्रेट बॉलर. आणखी एक विकेट त्याला मिळाली. पहिल्याच बॉलवर शुभम शेलारला त्यांना आउट केले. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आकाश जोशी. 34 ला 4. मयूर तयार. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. यावेळेला हा चेंडू बघायला मिळाला. ओह, क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा स्किल पाहायला मिळाला. रोनाल्डोचा स्किल पाहायला मिळाला. पायानं बॉलला अडवलं आणि एक धाव, 2 धावा मला वाटतं पूर्ण केल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अंतिम षटक इथून आता आणखी 10 ते 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 50च्या दिशेने जर तुम्ही धावा सेट केल्या तर 5 ओव्हरमध्ये किमान तुमच्या गोलंदाजांना ती ताकद मिळेल. तो प्रयत्न आता इथे करावा लागेल. पुढचा बॉल स्लो बबन कमी गतीने हा बॉल टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन छोटू विसावतोय. अनदर फाईन डिलिव्हरी फ्रॉम मयूर. फिंगर रोल केले, पडल्यानंतर लेग कटर. दिस इज अ ब्युटी ऑफ क्रिकेट. ही क्रिकेटची सुंदरता आहे. तुमच्याकडे अशा प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे. हे पहा, स्लो मोशन मध्ये पडला बॉल आणि पडल्यानंतर हलकासा आउट स्विंग पाहायला मिळाला. 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. आणि अंतिम ओव्हर आहे. पुन्हा एकदा हा थोडासा खाली राहणारा बॉल. विविधता वैविध्य चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत. म्हणजे तो फलंदाजाला सेट होऊ देत नाहीये. बॅटर एखाद्या वेळेला लेग कटर टाकल्यानंतर बॅटर कदाचित थोडासा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न करतो की येणारा बॉल ही लेग कटर असेल, परंतु त्यावेळेला मयूरचा ऑफ कटर पाहायला मिळतो. कधी वेगवान पाहायला मिळतो. स्लो पवन येथे कमी गतीने टाकलाय. हाही बॉल चांगला, परंतु कीपरकडनं मिस्टेक. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडस लेझी खेळ आपल्याला विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 2 धावा बाईच्या स्वरूपामध्ये तिथे पूर्ण होत आहेत. विकेट किपर आय थिंक अजय. जरूर फिटनेसकडे अजयला देखील आता फोकस करावा लागेल, कारण मागच्या 2 बॉलचा आपण विचार केला तर विकेट किपरच्या जवळून 2 रन्स पूर्ण झाल्या. त्याच्यामुळे फिटनेस देखील महत्वाचे. 38 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. मयूर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. समोर लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि फायनली बॅटर ऋषिकेश रनआउटच्या माध्यमातून आउट होतोय. आणि याच बरोबर 5 षटकांचा खेळ समाप्त. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. 40 धावांचं लक्ष आता इथून सेट करण्यात आलंय संत कृपा एंटरप्राइजेस संघानं समर्थ कृपा या संघासमोर. लगेच आपण वळूया आजच्या दिवसातील 4था सामना. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. देवांग लायन्स विरुद्ध परी 11.
अनेक शो मध्ये जगन्नाथ महाराज पाटील यांना बघितलं, परंतु आज प्रत्यक्ष त्यांना बघण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि त्यांच्या शुभासाठी टॉस करतोय. एका बाजूला जीपीएल आणि दुसऱ्या बाजूला धमाका, दोन्हीपैकी कॉल करायचंय. धमाका इज ऑल अँड इट्स धमाका. मी मान्यवरांना विनंती करतो की पुन्हा आपण मंचावरती स्थानपन्न व्हावं. धमाकाचा कॉल होता आणि धमाका आलेला आहे, म्हणजे पहिली मागणी होती ती पूर्ण झालेली आहे. टॉस जिंकले, काय निर्णय, आम्ही फिल्डिंग करू. काय असेल यामागचं रिझन, क्षेत्ररक्षण करण्यामागचं? आमची टीम पूर्णपणे पॅक आहे आणि आम्ही रोज सराव पण करायचो एकत्र आणि टीमवर्क आहे, टीमची एके आहे आणि ते आम्ही ग्राउंडवर जातो. ॲज अ आयकॉन खेळाडू कोण असेल तुझ्या संघामध्ये? विशाल पाटील. विशाल पाटील आणि तुझ्या संघाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. बॅटिंग करायची आहे, टॉस जिंकलास तर काय करणार होता? अगदी मनासारखे घडलेलं आहे. तो तुम्ही प्लॅन केला होता टीम हडलमध्ये, तो प्लॅनिंग आता इथे तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे. मग बॅटिंग करताना काय टार्गेट द्याल? टार्गेट असं फिक्स नाही, पण जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. ॲज अ आयकॉन कोण पाहायला मिळेल देवांग लायन्स मध्ये? आकेश ले. शुभेच्छा असतील तुला देखील. तर नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झाली आणि परी 11 संघ, डिफेंडिंग चॅम्पियन संघ, ज्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जेथे सज्ज आहेत योगी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. दोन्ही कॅप्टननं सांगितलं की आम्ही जर टॉस जिंकला तर आय थिंक जे आम्हाला हवं होतं ते आम्हाला मिळालं आणि आय थिंक डिपेंडिंग चॅम्पियन संघ आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला लावलेला, अर्थात परी 11 विपक्ष देवांग लायन्स. पहिल्या फेरीतील तो मात्र शेवटचा सामना असेल, परंतु ही स्पर्धा आपण जर पाहिली तर लीग फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्ही एक सामना जरी गमावला तर तुम्हाला पुढील सामन्यामध्ये सुद्धा पुन्हा एक संधी मिळेल नव्यानं उभं राहण्यासाठी. अशा प्रकारची स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय GPL. आणि पहा आता मात्र 7 स्टारपैकी एक स्टार आता मात्र आमच्या मंचकावरती येत असताना सुरुवातीला आपण रामकृष्ण काकडे यांना पाहिलं, अजित पाटील यांना पाहिलं आणि आता मात्र नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे माजी उपसरपंच ग्रामपंचायत हिताडे किरोलीची राकेशजी देगाडकर उर्फ रॉकी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल लखन पाटील. मित्रांनो, सध्या चर्चा आहे GPLची, परंतु येणाऱ्या 13 नोव्हेंबरपासून 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला चॅम्पियन ट्रॉफी 2025-26चा पर्व पाहायला मिळेल. आयोजक 7 स्टार कमिटी. पाहायला विसरू नका, स्वर्गीय निर्मलाताई पाटील स्मृती क्रीडांगण पिसे या ठिकाणी. आणि नव्यानं मात्र त्या स्पर्धेमध्ये आपल्याला धनेश शिरेबन कुक्षे संघसुद्धा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. जाऊया थेट चालू सामन्याकडे. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे समर्थक कृपा एंटरप्राइजेसच्या संघाला, कारण 39 धावसंख्येवरती संत कृपा एंटरप्राइज संघाला थांबवलं गेलं. बबलूच्या हातामध्ये चेंडू, पहिला चेंडू चेंज पेस आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल या ठिकाणी बेट केला आहे अजय पारदीला. अजय पारदीची नुकतीच पहिल्या इनिंगमध्ये समीरनं त्याचा उल्लेख केला की फिटनेसकडे आता मात्र त्याला लक्ष वेधित करावं लागेल, कारण एक सीझन असं होतं की अजयच्या बॅटमधून किमान 1000पेक्षा अधिक धावा आल्या होत्या एका फॉर्मॅटमध्ये आणि एका सीझनमध्ये, परंतु ती लय मागील वर्षापासून मात्र अजयजी पाहायला मिळत नाही. त्याच्या सोबतीला माइंड बॅटर मिस्टर प्रेम पाटील. ओहो, क्लास आहे प्रेम पाटीलचा. एक्स्ट्रा कव्हर तर तिसरा चेंडू चालला दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार आला आहे टीम समर्थ कृपा एंट्री पाटील संघासाठी. क्लास मारता नाहीये आणि ते दाखवलं आज प्रेम पाटीलनं, पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. अनेक वेळा त्याच्या खेळीवरती जे प्रश्नचिन्ह निर्माण होत होते, परंतु अभी भी जान बाकी आहे. टायगर जिंदा आहे असं म्हणावं लागेल. चौकारांना मात्र त्यांनी अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 5 या आकड्यावरती चेंज ऑफ पेस लेंथ ओळखली ओव्हर पिच चेंडू आणि चेंडू चालला बबलू पाटीलला टाटा बाय बाय करत थेट लॉंग ऑफच्या प्लॉट मध्ये 6 धावांचा षटकार. तो पीछे देखते नहीं और जब रुकते हैं तब वो किसी को देखते नहीं है. बैटिंग
शो मध्ये सुद्धा मात्र पाहिला फ्लॉप शो, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावाचं त्यांनी योगदान दिलं, त्यामध्ये एक षटकाराचं रूपांतर होतं आणि आता मात्र बॉलिंग ऑर्डरमध्ये त्यांची पूर्णपणे या ठिकाणी प्रश्न विचारत असताना बॅटर प्रेम पाटील पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, डबल डिजिटमध्ये आता मात्र आपल्याला आकडा पाहायला मिळतोय धावफलकावरती विदाउट लॉस 11 धावा. आता कुठल्या पदाची दोन साईडला ठेन केला, गॅप खूप मोठा आहे मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू पुन्हा चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धाबांसाठी चौकार. क्रमांकावरती खेळवायचा आणि अखेर त्यांना मात्र सलामीला पाठवलं आणि क्या बात आहे, कॅप्टन नॉक इनिंग असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. पहा रिप्लेमध्ये पहा, चेंडूला मात्र तिथे मात्र पूर्णपणे नजर त्याची पाहायला मिळाली आणि शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी बॅटचं तोंड त्याने उघडलं. पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, प्रतीक आहेत आय थिंक त्या ठिकाणी. आणि पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. सध्या तरी आपण पाहिलं समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाची कुठेही न डगमगताना, कुठलाही प्रेशर न घेता असताना हे दोन्ही फलंदाज धावा इथे जोडत आहेत आणि पाहता पाहता मात्र या धावा अगदी 16 या आकड्यावरती पोहोचल्या गेल्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चेंडू पाहिलं तर या ठिकाणी एस्टँडमध्ये निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे सुद्धा निशाणा चुकला आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या सामन्यावरती पूर्णपणे धबधबा निर्माण करत असताना समर्थ कृपा एंटरप्राइजेस आज मनोहर पाटील यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्मिथ स्माइल पाहायला मिळेल, कारण ज्यावेळी सामना सुरू होत होता त्यावेळी मात्र त्यांनी आपल्या खेळाडूंशी मात्र संवाद साधला. टीम मिटिंगच्या माध्यमातून त्यांनी मात्र जे आपल्याला काय मार्गदर्शन करायचं आहे ते मात्र त्याने खेळाडूंना केलं आणि अखेर त्याचा मात्र कुठेतरी लाभ होतोय. सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल विहंगम दृश्य. आय थिंक असं वाटतं की एखाद्या आपण हेलिकॉप्टरमध्ये बसून ही स्पर्धा पाहतो की काय, परंतु हे चित्र पहा, ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं मिनी वर्ल्ड कप सध्या आपण ही स्पर्धेला आपण या ठिकाणी नामांकित केलं आणि अखेर हा सुंदर क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे. आय थिंक ऑन साईडला जर पाहिलं समीर तर आय थिंक एका बाजूला सीमारेषा थोडीशी छोटी आहे, परंतु लाजवाब ही क्रीडानगरी. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय बंटी पाटील, चेंडू बॅटच्या परफेक्टली प्लॉटमध्ये आला नाही, परफेक्ट मिडत झाला नाहीये आणि त्यामुळेच मात्र पाहू शकाल संत गतीने चेंडू चालला. आय थिंक मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू उचलला जाईल, फेक केला जाईल, तत्पूर्वी अजयच्या बॅटमधून मात्र सिंगल धाव निघाली. कारण इथून सिंगल जरी धावा जोडल्या गेल्या या दोन्ही फलंदाजांनी तरी सुद्धा मात्र सहजपणे त्या आव्हानापर्यंत या ठिकाणी समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघ पोहोचू शकतो, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. चार चेंडू आतापर्यंत फेस केले प्रेम पाटील आणि 375च्या स्ट्राईक रेटनं तो सध्या बॅटिंग करतोय आणि त्याच अनुषंगाने हा फटका सुद्धा चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर. हा तिसरा चौकार प्रेम पाटील कडून, जबरदस्त बॅटिंग. चेंडूचा पाठला केल्यापर्यंत इथे फटका हवेत आणि पॉइंटला कुठल्या प्रमाणे कृष्णा सातपुतेने चूक केली नाहीये. हा कृष्णा सातपुते कुक्षेचा आहे, परंतु निशांत शिंगोळे पहिली विकेट्स बंटीच्या खात्यामध्ये. पहिला धक्का लागला या ठिकाणी समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाला, परंतु जे कार्य प्रेम पाटीलला करायचं होतं ते कार्य त्याने चांगल्या पद्धतीने केलं. 3 चौकार, 1 षटकाराच्या साह्यानं आपल्या बॅटच्या माध्यमातून 6 चेंडू फेस करत असताना एकूण धावा जोडल्या 19. न्यू बॅटर प्रिन्स ऑफ कुक्से बोरिवली सुजित कालेकर. आय थिंक सुजित कालेकरचा आपण जर विचार केला तर सीझन 2 मध्ये मालिकावीर म्हणून त्याची निवड झाली होती. बबलू पाटील, सुजित कालेकर हे दोघे रेसमध्ये होते. त्याच्यानंतर आम्ही ओहो इथे मात्र पाहू शकाल जबरदस्त क्लास, चेंडू गॅप मध्ये होता आणि चेंडू सरळ चाला स्टॅकवरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. जी सुरुवात प्रेम पाटीलने केली चौकारानं, ती सुरुवात सुजित कालेकरने केली चौकारानं. आणि आता रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण त्यांना माहिती आहे की आता मात्र
या मॅचमध्ये आपला दबदबा निर्माण झालेला आहे. त्यामुळे मात्र जे आपले फेवरेट शॉट आहेत ते आता मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी कुठेतरी त्या प्रयत्नामध्ये असफल ठरला सुजित आणि अखेर पहिला डॉट चेंडू मात्र या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. ओव्हर पिच चेंडू चाबक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या बाहेर जात असताना या ठिकाणी पाहू शकाल अंपायर सिग्नल वेटिंग फॉर दिस सिग्नल 4 या 6 फोर्स. पहिल्या षटकामध्ये बबलू पाटीलच्या विरोधात धाबा जोडल्यात 17 आणि या बंटी पाटीलला एक विकेट जरूर प्राप्त केली, परंतु त्याने सुद्धा खर्च केला 13. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी नवीन गोलंदाज प्रतीक जमदार आलाय आणि आपण जर पाहिली तर अगदी बुमराला तो मात्र फॉलो करतोय. सेम ॲक्शन मॅन फ्रॉम कुकसे बोरिवली. परंतु या ठिकाणी विजयासाठी आता मात्र आपण विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये फक्त 10 धावींची गरज. आज बॅटिंग ऑर्डरमध्ये बाहुबली अतुल पाटीलला का पाठवलं नाही हा आता प्रश्न निर्माण झाला. ही चूक झाली संघनायकाकडून, कारण अतुल पाटील प्रॅक्टिसमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याकडे न पाहत असताना मात्र ऋषिकेश भोईरला संधी दिली, त्याच्यानंतर निशांत शिंगोलेला संधी दिली आणि तिथे मात्र कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये मात्र चुका पाहायला मिळाल्या. स्ट्रायकिंग एंड अजय पारदी सध्या तरी शांत आहे, परंतु वादळ येण्यापूर्वीची ही शांतता असावी. प्रतीक मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेटनं, थोडासा स्टेप मध्ये चुकला गेला आणि त्यामुळे पंचांच्या माध्यमातून पाहू शकेल या ठिकाणी डेड बॉलचा इशारा. कागदावरती पाहिले तर संत कृपा एंटरप्राइजेस संघाचं नाव खूप मोठं आहे, परंतु कार्य आता मात्र कुठेतरी आपल्याला त्यांच्याकडून छोटं पाहायला मिळालं. म्हणूनच क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला आपण कमी लेखू शकणार नाहीये. फटका हवेत केला, गॅप खूप मोठा आहे आणि अखेर अजय पारदीनं सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी चौकार. सहजपणे आता मात्र विजयाकडे सध्या वाटचाल करतोय समर्थ कृपा एंटरप्राइजेसचा संघ, कारण विजयापासून आता मात्र फक्त 6 धावा दूर आणि त्या 6 धावा येणार का? भिंगरी शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क आणि सामना जिंकलाय मनोज पाटील अर्थात यांचा संघ समर्थ कृपा एंटरप्राइजेस. सो वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन मनोज पाटील, बट हार्ड लक निखिल पारदी अँड सचिन पारदी. दोन संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतात. दरम्यान या ठिकाणी भाषाप्रभू सन्मान्य हरिभक्त पारायण जगन्नाथजी महाराज पाटील आपल्यापासून रजा घेत असताना, महाराज आपण इथे आलात, या ठिकाणी आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल ग्रँड एंट्री देवांग लायन्स विरुद्ध परी 11. हो बट हर्षद पारदी उर्फ बाबू इन ॲक्शन. एका बाजूला पाहू शकाल संदीपजी ठाकरे यांचा संघ आणि दुसरीकडे पाहिलं तर मनोहरजी भोईर यांचा संघ. 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. चला समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघ आपण लगेचच मैदान खाली करा. आणि सामनावर जर आपण जर विचार केला तर 2 दावेदार होते, कारण गोलंदाजीचा आपण विचार केला तर मयूर पाटीलनं 2 षटकांचा स्पेल चांगल्या पद्धतीने हाताळला, 16 धावा खर्च केल्या, प्लस 2 विकेट्स प्राप्त केली, परंतु ज्याने धुवाधार सुरुवात करून दिली. आणि मी नेहमीच सांगतोय जुनं ते सोनं, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये वय पाहिला